का म्हणता पोट्टो आज होता रविवार थोडशावर जास्ती झोपतो म्हणलं, पण ताईनं सकाळीच काम सांगितलं तर गाडी लावली चाबी आणि चाललो आता पवण्याच्या रूमकडे. पवण्याच्या रूमवर आलो आणि दत्त्या इकडे गाणे म्हणत भांडे घासत होता. रूमवरून वापस आलो आणि गाडीवर टुकटुक बी बसून होता. ते बी म्हणत होतं मी येतो म्हणून. तर पाहुण्यानं पकडलं त्याला खांद्यावर. मी तर दातच घासत होतो भाऊ, आपली सकाळ काही होतच नाही 10 वाजेपर्यंत. आलो देवाड्यामध्ये येथून घेतले शेंगदाणेनं रद्दी, चाललो वापस गावाकडे. आता गाडीवर फिरवून आणलो तर टुकटुक पहा कसं खुश होतं. आता नाश्ता बनायला टाइम होता, चाललो पवण्याच्या रूमवर. टुकटुकले तर पैदलच नेता उभा होता. आलो पवण्याच्या रूमवर, जास्ती दूर तर आहे ना आपल्या घरापासून. बसलो येतच आता नाश्ता बनतपर्यंत. ताईच्या फोन आला होता नाश्ता झाला म्हणून, तर दत्त्याला पवण्याला घेऊन चाललो आता घराकडे. घरी आलो ना बोर्ड नखरे करायला लागला. तर दत्त्या वायरमॅनवाला होता, याचा थोडासा आता फायदा उचला भाऊ, याला लावलो कामाले. मग तेव्हापर्यंत आपला नाश्ता बी होऊन गेला. नाश्ता भेटला आपल्या हातामध्ये, पाहुण्याला दिलं. पाहुण्या कसा हात करत होतं